चॅनल #माईक अँड माईक. सो मी सिद्धी सर्वांचं स्वागत करते. तर आपल्यासोबत आहेत ज्यांना आपण कंटेंट क्रिएटर म्हणून तर ओळखतोच, पण जे मालिकेतून आपल्या मनावरती राज्य करत आहेत असे ओम वेसनकर. मला तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, तुला ऍक्टिंगची आवड कधीपासून तयार झाली? मला लहानपणीपासूनच आवडतं हे सगळं ऍक्टिंग. मग लहानपणी एखादी केलेली पहिली भूमिका वगैरे लक्षात आहे का? हा, शिबिर केलेलं मी संतोष शिंदे सर म्हणून आहेत त्यांचं. 8वीत असताना 8वी 9वीत असताना त्या शिबिरात एक छोटस नाटक बसवले होते तेव्हा केलेलं. त्यानंतर मग गॅपच पडलेला माझा. ते आता 2 वर्ष आधी परत चालू केलं. मी असेच व्हिडिओ वगैरे लहान असल्यापासूनच करतोय. टिकटॉकच्या काळापासून घरातल्यांचा विरोध होता, पण हळूहळू घरातल्यांनी पण आता सपोर्ट करायला चालू केली. सो तू कंटेंट क्रिएशन कडे कसं काय वळलास? मला पहिली फिल्म जेव्हा मिळालेली कळले, त्याच मध्ये शूटिंगच्या मध्ये गॅप असायचा. त्यावेळेला मी इंस्टाग्राम वरती स्वतःच्या आवाजात तिथल्या तिथे एक रील 2-3 पोस्ट केलेली. माझी 3 रील पोस्ट केल्यानंतर 3 रील मध्ये माझे 10,000 झालेले फॉलोअर्स. मग तिथनं पुढे मी कंटिन्यू मग पोस्ट करायला चालू केले. मग महिन्याभरात माझे काहीतरी 30-35 हजार झाले. पुढे वाढतच गेले. जे नवीन कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांना तू काय सांगशील, म्हणजे सुरुवात कशी करावी? करिअर म्हणून जर यात बघत असाल तर मग काय उपयोग नाही याचा. आणि युट्यूब कंटेंट क्रिएशन जर तुम्ही युट्यूबवर करत असाल तर मी म्हणेन की करा नक्की. पण इंस्टाग्राम रील याच्यात काय अर्थ नाही. फेसबुक युट्यूब इन्कम साठी तुम्ही करत असाल, फ्युचर प्लॅनिंग साठी, तर युट्यूब आणि फेसबुक बेस्ट आहे. आणि लोकांपर्यंत काहीतरी पोहोचल असं काहीतरी करा, माहिती मिळेल असं. इंस्टाग्राम आपल्याला पैसे देते म्हणजे रील साठी वगैरे, तर हे कितपत खरं आहे? नाही, इंस्टाग्राम 1 पण रुपये देत नाही. तुमचे भले मिलियन फॉलोअर्स असू देत, नाहीतर त्याच्याहून जास्त, कारण इंस्टाग्राम 1 पण रुपये देत नाही. कंटेंट क्रिएशन मधून इन्कम कसा होतो? कोलॅबरेशन्स वगैरे इंस्टाग्राम मधनं पैसे मिळत नाही. कोलॅबरेशन्स, त्यानंतर ब्रँड कोलॅबरेशन्स येतात, त्यानंतर लोकल कोलॅबरेशन्स, त्यातनं पैसे मिळतात. आणि दुसरी बाजू मगाशी मी युट्यूब आणि फेसबुक सांगितलं तसं. पण हे कंटिन्यू राहीलच असं काय नाही. युट्यूबचं लाईफ टाईम आहे, इंस्टाग्रामचं नाही आहे. एक काळ गेला की आता सगळी दुकानाचे प्रमोशन संपले, मग तुम्हाला कोण प्रमोशन असं पण असते. आणि लोकांना तुम्ही जास्त प्रमोशन कोलॅबरेशन केलेलं पण नाही आवडत. लोक नंतर नावं ठेवायला लागतात. पहिला फॉलोअर्स साठी केला, नंतर लोक गोळा झाली, मग नंतर पैशासाठी करायला लागला, अशी पण कमेंट्स येतात. माझ्या बाबतीत असं झालेलं नाही. मी दुसऱ्यांचं जे कमेंट वाचलं ते सांगितलं. तुम्हाला आलेली फनी किंवा वर्स्ट कमेंट कोणती होती? कमेंट एकाने टाकलेली की व्हिडिओला कमेंट सेक्शन मध्ये आलेल्या लोकांसाठी कोल्हापुरात चहाची व्यवस्था ठेवली असं काहीतरी कमेंट केलेली. मग तो कंटिन्यू 1 आठवडाभर प्रत्येक रीलला तिची 30 कमेंट होती. मी ती मुद्दाम पिन करून ठेवायचो. चहा भात, कुठं वरण भात, रसना वगैरे असं काहीतरी असायची ती कमेंट. कधी कोणत्या कमेंट्स मुळे तुला मानसिक तणाव जाणवलाय का? नाही, असे कमेंट्स मला तर कधी आले नाहीत. आणि आले ते त्यांचे फॉलोअर्स जर बघितला तर फॉलोअर 0, फॉलोइंग 0. म्हणजे आपल्यातलंच कोणतर असते, नाहीतर मग रील मधलंच कोणतर असतात, असे असतात. मी लक्ष देत नाही. खरं मला अशी जास्त कमेंट्स वगैरे येतच नाहीत मुळात मला तशी कमेंट्स. सगळे पॉझिटिव्ह असतात. आपण एक रॅपिड फायर घेऊया. सो रील स्टार की ऍक्टर? आवडता पदार्थ? नॉनव्हेज. सेलिब्रिटी क्रश? श्रद्धा कपूर. एखादी व्यक्ती ज्याच्यासोबत काम करायला आवडेल? अशोक सर. ओके. आणि कोल्हापुरातील फेवरेट ठिकाण? रंकाळा. तुमच्या लाईफ मध्ये कोणकोणत्या ब्रँड सोबत कोलॅबरेशन केलंय? एसर आहे, ओप्पो आहे, SS मोबाईल सोबत केले. आणि एक हेअर ऑइलचं पण मोठं एक ब्रँड आहे, नाव आठवत नाही, त्यासोबत केले. मी फक्त ब्रँड कोलॅबरेशन जे असतात तेच करतो, मी लोकल करत नाही. जे तुम्ही ब्रँड कोलॅबरेशन जे करताय ते तुम्हाला आधी यूज करायला खरोखर त्यांचं काही सॅम्पल देतात का?
हा देतात की. जेव्हा तुम्ही ब्रँड कोलॅबरेशन करताय तेव्हा ते प्रोडक्ट तुम्हाला पटलं म्हणून करताय की कमर्शियली करताय? तर ते लोकांपर्यंत चांगल्या हे पोचणार असतील तरच करतोय, नाहीतर मग बाकीचे प्रमोशन याच असतात, रमी सायकल वगैरे ते तसे करत नाही मी मग गेमिंग वगैरे. कारण त्यातनं कसं जी आता माझं बघणारे जे वयोगट आहे, लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळी बघतात. मग ते तसे व्हिडिओ केल्यानंतर लहान मुले जे असतात त्यांच्यापर्यंत मग ते वाईट गोष्टी पोचतात की पैसे घातले तर पैसे परत येतात. हा. मग ते बाबांचे पैसे लुटायचे मग असले म्हणजे चालू करतात पुरं, म्हणून मी ते तसं काय करत नाही. असं आहे. गेलं फोन घेतला प्रमोशन केलं ते तसं नसते. लोकांना त्यातनं कॉमेडी पण वाटलं पाहिजे आणि त्यातून ती फोनची इन्फॉर्मेशन पण मिळाली पाहिजे. त्यामुळे लोक बघतात पण आणि शेअर पण करतात. लोकांची कधी कमेंट आलेली नाही की पैशांसाठी करतो व्हिडिओ वगैरे, असे कधी काय नसतं. टीव्ही सिरियल करताना तुझ्या आजूबाजूच्या लोकांची किंवा घरातल्यांची रिॲक्शन काय होती? मी कुणाला सांगितलेलंच नव्हतं पहिला तर घरात. मी डिरेक्शन टीमला जातो म्हणून सांगितलेलं. नंतर शूटिंग वगैरे झाल्यानंतर पहिल्या एपिसोडला मग पप्पांनाच मी घेऊन गेलेलो सेटवरती. म्हणजे डायरेक्ट टेलिकास्ट लावलं त्यांनी तिथं प्रोजेक्टरवरती सेटवर. त्यावेळेला पप्पा मम्मी आजोबा वगैरे सगळे खुश होते. जो प्रलय ही जी तू फिल्म केलीस त्याच्याबद्दल तुझा एकंदरीत एक्सपिरियन्स काय होता? एक्सपिरियन्स म्हटलं तर ती पहिलीच फिल्म होती माझी आणि त्यातनं म्हणजे पिक्चरचं जे शूटिंग असते त्यातनं असं बरंच काही शिकायला मिळत नाही. हा. पण जे डिरेक्टर होते सचिन वारके म्हणून, त्यांनी मला त्यावेळेला शिकवलेलं खूप काही. पण आता सिरियल मिळाल्यानंतर मग सचिन वारके पण त्याच सिरियलला होते डिरेक्टर म्हणून, आणि कल्पेश कुंभार सर म्हणून होते. त्या दोघांनी मला आता खूप काही शिकवली. आताची जी युथ आहे ती जवळपास प्रत्येक जण कंटेंट क्रिएशन मध्येच आहे. म्हणजे कोणी उठता आणि रील स्टार होतोय. तर याबद्दल तुझं मत काय आहे? काय आता आम्ही जेव्हा सुरुवात केलेली त्यावेळेला तर एक कोल्हापुरात मोजून कंटेंट क्रिएशन वाले जे होते ते एक 4 ते 5 पण नाही, एक 3-3च होते, 3-4 जणच होते. आता सगळं गाव जे उठसूट ज्याला काम धंदे नाही ते पण उठून ते जे ज्याच्याकडे स्किल्स नाहीत ते त्या साईडला वळायला लागले असं वाटतंय. मग एक त्यात पण रील करण्यात पण एक वेगवेगळे टप्पे असतात. कॉन्टेंट क्रिएशन वेगळं असते, त्यानंतर इन्फ्लुएन्सरचं वेगळं असते, रील स्टार हा भाग वेगळा आहे, फूड ब्लॉगिंग वेगळा आहे, ब्लॉगिंग वेगळा आहे. तेच लोकांना मला सांगायचं होतं की लोक सगळ्यांनाच रील स्टार असं समजतात, ते तसं नाहीये. ते त्याचे वेगवेगळे भाग आहेत. मग आता आपण बघतोय की नॉर्मली काम मिळताना आता कसं आहे की फॉलोअर्स बघून काम दिलं जातं. म्हणजे कशा बाबतीत? म्हणजे टीव्ही सिरियल्स वगैरे किंवा अशा ह्याच्यामध्ये फॉलोअर्स बघून जे काम दिलं जातं ना ते जास्त काळ टिकत नाही. ते सिरियलच्या टीआरपी साठी किंवा पिक्चरच्या टीआरपी साठी त्यांना घेतलं जातं. म्हणजे तेच नाही की त्यांचे फॉलोअर्स बघून घेतलं जातं. फॉलोअर्स बघून घेतलं जातं. मग त्यांच्यामुळं ज्यांच्याकडे खरंच स्किल्स आहेत त्यांना काही अडचणी निर्माण होतात. म्हणजे ऍक्टिंग ऍक्टिंग क्षेत्रात तसं काय नसतंय. आता ते जे ऍक्टर्स जे असे पोस्ट करायला लागलेत ना की ज्यांना काही येत नाही, रील स्टार्स नाही यायला लागलेत, तेच मला मी मगाशी तेच सांगितलं. त्यात पण फरक असते. कंटेंट क्रिएटर हा वेगळा आणि रील स्टार वेगळा. कंटेंट क्रिएटर काय असते, तुम्हाला त्याच्या व्हिडिओतनं अभिनय, त्याला काय सांगायचं आहे ते दाखवत असतो. आणि रील स्टार म्हणजे काय गाणी लावून वगैरे ते असते, ते रील स्टार. त्यांना घेतलं तर मी बोलू शकतो, तुमचा पॉईंट बरोबर आहे. खरं जे कंटेंट क्रिएटर जे ऍक्टिंग त्यांची दिसते, भले का 30 सेकंदाचा व्हिडिओ असो ना, 3 मिनिटाचा व्हिडिओ असो ना, पण त्यातनं काहीतरी दिसते, त्यांना घेतलं तर चालू शकते. पण तुम्ही असंच फॉलोअर्स बघून कुणाला पण घेतला तर नाही चालणार. मग ते थिएटर करणं इझी जाते की टीव्ही शोज? टीव्ही शोज. दोन्ही मध्ये फरक काय आहे? म्हणजे ते तुम्हाला इझी वाटते असे? थिएटरमध्ये कंटिन्यू जे वाक्य असतात ते सगळे लक्षात ठेवून बोलायला लागतात. दीर्घांक असेल किंवा एकांकिका असेल तरी ते कंटिन्यू संपूस तोपर्यंत कंटिन्यू बोलायला लागतात वाक्य. आणि टीव्ही सिरियल पिक्चरला कसं असते, ऍक्शन कट असते, चुकलं की परत कट करता येते. खरं थिएटरमध्ये तसं नसते नाटकात.
कधी असं झाले का की थिएटरमध्ये तुम्ही एखादं नाटक करताय आणि तुमची वाक्य विसरली? नाही, मी तसं झालं की मग माझे ऍडिशन्स करते मग जे कॅरेक्टर आहे त्याच्याशी तू किती रिलेट करतोय रिअल लाईफ मध्ये? माझं ऑनस्क्रीन वेगळं असतं आणि रिअल लाईफ मध्ये कॅरेक्टर पूर्ण वेगळं आहे. म्हणजे तुझा स्वभाव असा फनी नाहीये का जास्त? तर मग रिअल लाईफ मध्ये तुझा स्वभाव नेमका कसा आहे? मी शांत आणि असं शाय स्वभाव. तुझा स्वभाव एकंदरीत खूप इंट्रोवर्ट आहे, तर तुला मिळणारे फ्रेंड्स कसे आहेत? माझे फ्रेंड्स म्हणजे असे खूप कमीच आहेत, जास्त मित्र नाही आहेत मला. कारण मी मित्र बनवायला गेलो तर ती टिकत नाहीत, चिडचिड्या स्वभावामुळे आणि असं शांत शांत म्हणजे मी माझ्या माझ्यातच असतो. झालीत मित्र तर जर ती टिकली तर ती कायमची टिकतात, नाहीतर मग ती मित्र नाहीत, मग असं असते माझं. एकंदरीतच सिरियलच्या सेटवरती तुमचा वावर कसा असतो? असं काय नसतं, मी गेलो की सगळीच म्हणजे आता तिथं स्पॉट वाल्यांपासून वरती प्रोडक्शन टीम पर्यंत सगळीच फ्रेंडली आहेत आणि सपोर्ट करणारे आहेत. त्यामुळं सगळ्यांसोबत व्यवस्थितच असते, ऍक्टर्स पासून स्पॉट टीम पर्यंत सगळी व्यवस्थित आहे. तुमची जी आता एक रील मी पाहिली होती जी कुशल बेर्डेकर सोबत होती, सो तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता? आणि कुशल दादा बोलायला वगैरे चांगला आहे, त्यानंतर सपोर्टिव्ह आहे. त्याशी मी पहिलाच बोललो नव्हतो, ह्या आधी माझं बोलणं झालंय. तिथं गेल्यानंतर जी टीम तिनेच मला हे केलेलं की कर व्हिडिओ एक म्हणून. मी स्वप्नील सरांसोबत पण केले, स्वप्नील जोशींसोबत व्हिडिओ, नंतर सुकन्या त्यांसोबत पण केले. तुला तुझ्या आयुष्यात ज्या मिळालेल्या अचिव्हमेंट्स असतील त्या कोणकोणत्या? अवॉर्ड किंवा पुरस्कार वगैरे? खूप मिळाले तर म्हणजे रील मधनच मिळालेत आतापर्यंत, कारण सिरियल वगैरे चालू नव्हतं, फक्त 8 महिने झालेत मला. रील मध्ये खूप मिळालेत, त्यात रेडिओ सिटीचा पण मिळालाय. लाईफ मधली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हटल्यावर ही सिरियलच आहे माझ्यासाठी. रेड कार्पेटवरचा अनुभव कसा होता तुझा? पहिल्यांदाच गेलेलो त्यामुळे मी सगळं कन्फ्युज होतो. सगळे ऍक्टर्स, मोठमोठे ऍक्टर्स पण होते तिथं आणि भारी वाटलं, म्हणजे नवीन काहीतरी केल्यासारखं वाटलं. पहिल्यांदा मी मुंबईला गेलेलो, आधी गेलोय तर असं कामासाठी पहिल्यांदाच गेलेलो. प्रकाश धोत्रे सरांसोबत रूम दिलेली मला, त्यांच्यासोबत राहिलेलो मी. त्यांनी पण खूप फ्रेंडली आहे प्रकाश सर. ऍक्टर्स साठीच ते हॉटेल होतं असं मला वाटतंय, कारण रूमच्या बाहेर पण सगळे असे पिक्चरचे फोटो वगैरे लावलेले, पर्सनल रूम दिलेली 5 स्टार हॉटेलमध्ये. ते भारी वाटले सगळं. आणि इव्हेंटला पण तिथं सगळे जे ऍक्टर्स होते ते पण सगळे फ्रेंडली होते बोलायला. इंट्रोवर्ट आहे, तर तुला जे मिळणारे बाकीचे लोक असतील त्यांच्याशी तुला बोलताना किंवा काही करताना काही प्रॉब्लेम आले काय? सिरियल मधले आर्टिस्ट वगैरे सगळेच? नाही, ते सांगालो सगळे सपोर्टिव्ह आहेत. कुठं काय चुकलं अडकळलं तर सगळे सपोर्ट करतात आणि एकटे एकटे बसलो तरी बोलवून घेतात. काय सगळे सपोर्टिव्ह आहेत. तू जे कॉन्टेंट करतोस ते स्वतः लिहिलेले असतात का सगळे? हा, थोडे थोडे मी लिहिलेले असतात, थोडे म्हणजे बरेच मी लिहिलेले असतात. आणि कधी काही सुचलं नाही तर म्हणजे हिंदी रील्स येतात तेच मी मराठीत करतो. त्यामुळे तुझे जे कंटेंट असतात ते सहज कॉमेडी असते, इतकं सहजपणे तुला कसं काय जमतंय? ते जे असतात ते तिथल्या तिथं सुचलेले असतात, म्हणजे आमची मित्रांची चेष्टा मस्करी चाललेली असते, तिथं जे खरोखर घडतंय तेच आम्ही रील मध्ये शूट करून पोस्ट करतोय. मग तो जो सिच्युएशन झालेली असते ना तीच आम्ही परत रिक्रिएट करून तिथल्या तिथे शूट करून आम्ही पोस्ट करतो. ओके. तू शिक्षणातून या गोष्टींसाठी वेळ कसा काढत होतास? ह्या गोष्टीतून शिक्षणासाठी वेळ काढत होतो मी जास्त. कॉलेजला पण गेलो तरी ते रील वगैरे ते चालूच असते. म्हणजे कॉलेजच्या वेळेत मी असे जे स्वतःच्या आवाजातले रील आहेत ते करत नव्हतो, ऍक्शन व्हिडिओज वगैरे ते तसे करत होतो. त्यामुळे ते घरातल्यांना आवडत नव्हते, त्यासाठी घरातल्यांचा विरोध होता. अच्छा. मग एकूण तुझं शिक्षण नेमकं काय झालं आणि या गोष्टींमुळे तुला प्रॉब्लेम आला का कधी शिक्षणात, की घरातल्यांचं असं म्हणणं होतं की नाही शिक्षणावरती फोकस कर वगैरे? खूप खूप म्हणणं होतं असं, शिक्षणाकडे दुर्लक्षच होत होतं. मग डिप्लोमा झाल्यानंतर मी 12वी केली एक्सटर्नल. अच्छा. ते मला पुण्यात ललित कला केंद्र म्हणून अकॅडमी आहे, तिथं मला ऍडमिशन घ्यायचं होतं डिग्रीसाठी.
ते त्यांचा 3 वर्षाचा जो कोर्स होता तो 4 वर्षाचा झाला. आता सिरियल फिल्म्स वगैरे मिळायला लागले म्हणून मग मी तिकडे घ्यायचा निर्णय कॅन्सल केला. तिकडे गेल्यानंतर 3-4 वर्ष मी तिथेच अडकून बसला. दुसरं काहीच करता येत नाही तिकडे गेल्यानंतर. थिएटर एक थिएटर. त्यामुळे मग तिकडे जायचा निर्णय कॅन्सल केला. म्हणजे डिप्लोमा आणि 12वी केलं. ओके. पुढे डिग्रीला घेणार. घेणार आहे. हा. आता आवडती भूमिका कोणती होती जी तू केली होतीस? लक्ष्मीकांत बेर्डेंचं एक नाटक होतं. त्यातला एक छोटा पॅच आम्ही केलेला, मी आणि माझ्या मित्रांनी. ती भूमिका मला आवडलेली. सो मराठीमध्ये अशी कोणता अभिनेता आहे किंवा अभिनेत्री असेल ज्याच्यासोबत तुला काम करायला आवडेल, किंवा ते तुझं एक ड्रीम आहे की याच्यासोबत आपल्याला काम करायचंय? मराठी फिल्म मध्येच काम करायला का आवडेल? मराठी फिल्म्स मध्ये कसं असतंय, त्यात जे दाखवलं जाते आपल्या मराठी लोकांना फार आवडते. हा. हिंदी फिल्म्स कसं असतात, हिंदी फिल्म्स मध्ये एकतर लीड मराठी माणसाला मिळतच मिळतच नाही. नाही, होय. आणि जर मिळालं तरी ते साईड कॅरेक्टर वगैरे असे असतात. पण ते करण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं. साईड कॅरेक्टर्स केले तर मराठीत करीन मी, खरं हिंदीत करणार नाही. एक वेळेस तुम्हाला साऊथ मध्ये गेल्यानंतर लीड कॅरेक्टर देतील मराठी लोकांना, खरं हिंदीत अजूनही तीच गत आहे, हिंदीत देत नाही. त्यासाठी खूप ओळखी लागतात, तरी पण लीड मिळतच नाही शक्यतो. ऑडिशनचा एक्सपिरियन्स कसा होता? आतापर्यंत मी 2 वर्षात एक 20-25 दिले असतील ऑडिशन. कोल्हापुरात पण, साताऱ्यात पण, मुंबईला जाऊन पण. माझं कसं होतं, ऑडिशनला गेलं की माझं असं छातीत धडधड, हात वगैरे कापा लागतात. खरं सिरियलच्या शूटला वगैरे जर असलो तर मला तसं काय होत नाही. सुरुवातीला व्हायचं आणि झाल्यासारखं एकदम असं घाम बिम यायला लागतं, असं होतं. त्याच्यामुळे काय होतं की को आर्टिस्ट पण असतात, ते पण डिस्टर्ब होतं. त्यामुळे मला ऑडिशन मधनं असं फारसं काही मिळेल असं मला नाही वाटत. त्यामुळे मी कमी केले जर ऑडिशन द्यायचं. ही सिरियल पण आता ऑडिशन मधनच मिळाली. ऑडिशन द्यायला भीती वाटते. अशी समोर सगळी अशी बसलेली असतात जे आपल्याकडेच बघत असतात. सिरियलला कसं असते, बाकीच्यांचं सगळं स्पॉट आहे ते त्यांच्यात लक्ष असते त्यांचं. डिरेक्टर सर फक्त आपल्याकडे बघत असतात आणि डीओपी सर फक्त बघत असतात आपल्याकडे. हे सगळं त्यांच्यात लक्ष असते. त्यामुळे जरी गर्दी असली सेटवरती तरी काय एवढं होत नाही. अरे एकाच खोलीत पुढं 3-4 जण बसलेले असतात आणि आपण पुढं असतोय आणि समोर कॅमेरा. मग ते येत्या एक 5 ते 10 वर्षात तू स्वतःला कुठे बघतोयस? जशी बॉलिवूड इंडस्ट्री आहे, टॉलिवूड इंडस्ट्री आहे, ती कसं भारताच्या कोपऱ्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. मराठी पिक्चर महाराष्ट्र सोडलं तर बाहेर जास्त कोणाला माहित नाही. माझी इच्छा आहे की जसं बॉलिवूड, हिंदी पिक्चर, तमिळ पिक्चर जे डबून बाहेर जातात सगळ्या लोकांना माहित असतात. बरं भारताच्या बाहेर सुद्धा आता पुष्पा वगैरे ते सगळे कळलं, तसं मराठीत व्हावं, मराठीत करावं अशी माझी इच्छा आहे आणि ते करायचं आहे मला. तशी पुढे चित्रपट वगैरे बाहेर सगळ्या भारताच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे असे पिक्चर करायचे. तर आता आपण वळूया आपल्या या भागातल्या लास्टच्या क्वेश्चन कडे. सो आता जे कंटेंट क्रिएटर्स आहेत किंवा जे ऍक्टिंग क्षेत्राकडे आपलं करिअर म्हणून बघतात, त्यांना तू काय सांगशील? कन्सिस्टन्सी ठेवा, करत राहा. पण मिळते शेवटी करत राहिले की. जेवढे तुम्ही जास्त एफर्ट्स घ्याल तेवढे जास्त लोकांपर्यंत पोहोचाल. रीलचं म्हटला तर जेवढे जास्त रील पोस्ट कराल तेवढे सारखे लोकांना तुमचे रील दिसत राहतील, व्हिडिओ दिसत राहतील. आणि ऍक्टिंगचं म्हटला तर खूप अवघड आहे. तुम्ही जेवढे कष्ट घेणार तेवढं पुढेपर्यंत जात राहणार. ते करत राहा. तर आजच्या या भागात आपण भेटलो ओम वेसनेकरला. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला शुभेच्छा देऊन आपण आपला कार्यक्रम इथेच थांबूया. धन्यवाद.